नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 8 मे 2024 या दिवसाचे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कांगो या देशात कोणत्या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 मंकी पॉक्स। तर मित्रांनो, कांगो या देशात मंकी पॉक्स या नवीन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण हे आढळले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन। तर मित्रांनो, व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार कोणत्या देशाकडून देण्यात येतो? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 ब्रिटन UK। तर मित्रांनो, व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन या देशाकडून देण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल सापडला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 मेक्सिको। तर मित्रांनो, मेक्सिको या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल हा सापडला आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले आहे ते खालीलपैकी कोणत्या भागात राहतात? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 ग्रेट निकोबार बेट येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान बनवले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 भारत। तर मित्रांनो, भारत या देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान हे बनवले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान हे कोणत्या कंपनीने बनवले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी। तर मित्रांनो, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानवरहित बॉम्बर विमान हे फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी या कंपनीने बनवले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारताने बनवलेले पहिले स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमान हे सुमारे किती किलो वजन वाहून नेते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 100 किलो। प्रश्न क्रमांक 9 आहे, जगातील व भारतातील पहिली CNG बाईक ही कधी लॉन्च केली जाणार आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 18 जून 2024। तर मित्रांनो, भारतातील पहिली CNG बाईक ही 18 जून 2024 रोजी लॉन्च केली जाणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, जगातील व भारतातील पहिली CNG बाईक ही कोणत्या कंपनीने तयार केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 बजाज। तर मित्रांनो, जगातील व भारतातील पहिली CNG बाईक ही बजाज या कंपनीने तयार केली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 कांगो। तर मित्रांनो, कांगो या देशाने मंकी पॉक्स या विषाणूला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते पर्याय 3 जपान। तर मित्रांनो, जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा ही जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशाने चांगई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?
तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 2 चीन. तर मित्रांनो चीन या देशाने चांगई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण हे केले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. चीनने कोणत्या रॉकेटद्वारे चांगई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1 लाँग मार्च 5Y. तर मित्रांनो चीनने लाँग मार्च 5Y या रॉकेटद्वारे चांगई 6 या चंद्रयान मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. चीन या देशाची चांगई 6 ही चंद्रयान मोहीम किती दिवसाची आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 4 53 दिवसाची. तर मित्रांनो चीन या देशाची चांगई 6 ही चंद्रयान मोहीम 53 दिवसाची आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.